बातमी परभणी जिल्ह्यातून येतेय। 14 जुलै उजाडला तरी अद्याप समाधानकारक पाऊस तिथे पडलेला नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। पावसानं ओढ दिल्यानं पीक आता करपू लागली आहेत। तर जिल्ह्यात सरासरी 230 मिलीमीटर पावसाची गरज असताना केवळ 130 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर शेतकऱ्याच्या शेतातून आढावा घेतात आपले प्रतिनिधी विशाल शिंदे। आपण पाहूयात परभणीतली परिस्थिती। 14 जुलै उजाडला तरीही परभणी जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस नाही। शेतकऱ्यांनी पावसाच्या भरोश्यावर पेरणी केली आहे, पण मात्र पाऊस नसल्यामुळे ही पेरणी आता वाया जाती काय अशी चिंता ही परभणीतील शेतकऱ्यांना भासावी लागली आहे। आपण बघितलं तर मी आता सोयाबीनच्या शेतात आहे। अक्षरशः हे सोयाबीन पाऊस नसल्यामुळे मान टाकायला लागले आहे। एकंदरीत बघितलं तर अनेक शेतकऱ्यांनी परभणी जिल्ह्यातील पेरणी केली आहे। या पावसाच्या भरोश्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, मात्र पेरणी केले तेव्हापासून पाऊसच पडला नसल्यामुळे आता हे पीक संकटात आलेले पाहायला मिळत आहे। एकंदरीत बघितलं तर सोयाबीननी मान टाकायला सुरुवात केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीचं संकट भासावू लागलं आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी।